वर्ष 2026 संपूर्ण महाराष्ट्र आळंदीकडे डोळे लावून बसला होता. लाखो वारकरी माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी आनंदीत दाखल झाले होते. पण अचानक निसर्गाने असं रौद्र रूप धारण केले की पाहणाऱ्याच्या काळजाचा ठोका चुकला. इंद्रायणी नदीला गेल्या अनेक वर्षातील सर्वात भयंकर पूर आला होता. आळंदीला जोडणारे 4ही पूल पाण्याखाली गेले होते. मुख्य मंदिर परिसराभोवती पाण्याचा विखळा पडला होता. प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला होता आणि वारी रद्द होण्याची भीती निर्माण झाली. पण रात्रीच्या घनदाट अंधारात ठीक 3 वाजता आळंदीत असं काही घडलं जे विज्ञानाच्या कोणत्याही पुस्तकात लिहिलेलं नव्हतं. गेल्या 150 वर्षाच्या इतिहासात जे कधी घडलंच नव्हतं ते अवघ्या 1 तासात घडलं. तो अक्राळ विक्राळ पूर गायब कसा झाला? सकाळी जेव्हा सूर्य उगवला तेव्हा आळंदीचे घाट कोरडे आणि स्वच्छ होते. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री, बडे अधिकारी आणि शास्त्रज्ञही चक्रावून गेले की रात्रीच्या त्या 1 तासात नेमकं काय घडलं होतं. हा निसर्गाचा खेळ होता की विज्ञानाचा एखादा लपलेला नियम होता की साक्षात माऊलींचे आपल्या लेकरांसाठी केलेला चमत्कार होता. आजच्या आपण त्या रात्री घडलेल्या प्रत्येक सेकंदाचा थरार, आळंदीच्या गुप्त भुरारी मार्गाचा इतिहास आणि सॅटेलाईटचे धक्कादायक खुलासे उघडणार आहेत. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण आज विज्ञानाचा सर्वात मोठा खुलासा आहे. हा थरार समजून घेण्यासाठी आपल्याला वारीच्या 2 दिवस आधी काय घडलं होतं हे पाहावं लागेल. पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाची पातळी धोक्यावर गेली होती. जलसंपदा विभागाने रात्रीतून लाखो क्युसेक पाणी इंद्रायणी नदीत सोडलं. बघता बघता शांत वाहणारी इंद्रायणी नदी एखाद्या महाकाय राक्षसासारखी वाहू लागली. आळंदीचे मुख्य घाट, प्रदक्षिणा मार्ग आणि मंदिरात पायऱ्या पाण्याखाली गेल्या होत्या. सर्वात मोठी भीती होती ती म्हणजे आळंदीला बाहेरील जगाशी जोडणाऱ्या 4 पुलांची. हे 4ही पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. पोलीस आणि NDRFने तातडीने नाकेबंदी केली. वारीसाठी येणाऱ्या दिंड्या आळंदीबाहेरच थांबवण्यात आल्या. वयस्कर वारकरी, लहान मुलं, महिला जे घरातून फक्त माऊली माऊली म्हणत निघाले होते ते रस्त्यावर अडकले. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं आणि मुखात एकच प्रार्थना होती, हे माऊली यंदा वारी कशी होणार? संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण होते. आळंदीच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर गेल्या 150 वर्षात वारीवर अनेक संकटे आली. कधी प्लेगची भयंकर साथ आली, तर कधी ब्रिटिश सरकारने बंदी घालण्याचा प्रयत्न केला. अनेकदा मोठे दुष्काळ पडले, तर काही वर्षी असाच मोठा पूरही आला होता. पण इतिहासात साक्षी आहे, माऊलीची वारी कधीच थांबली नाही आणि पालखी सोहळा कधीच रद्द झाला नाही. पण 2026चा हा पूर वेगळा होता. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की घाटावरील मोठे दगडही वाहून जात होते. प्रशासनाने वारी पुढे ढकलल्याशिवाय किंवा मर्यादित स्वरूपात करण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता. मंत्रालय पातळीवर तातडीच्या बैठका सुरू होत्या, पण मानवी बुद्धी जिथे संपते तिथे निसर्गाचा किंवा देशाची शक्ती सुरू होते. याचा प्रयत्न त्या रात्री येणार होता. आता आपण येत आहोत त्या रात्रीच्या सर्वात मुख्य आणि रहस्यमय भागाकडे. रात्रीचे साधारण 2:45 झाली होती. संपूर्ण आळंदी शहरातली लाईट गेलेली होती. फक्त पावसाचा आणि नदीच्या पाण्याचा भयानक आवाज येत होता. घाटावर तैनात असलेल्या काही सुरक्षा रक्षकांना अचानक नदीच्या माध्यमातून एक वेगळाच गूढ आवाज ऐकू आला. त्यांनी जेव्हा टॉर्च मारून पाहिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. सिद्धेश्वर मंदिराच्या अगदी जवळ नदीच्या अथांग पात्रात एक प्रचंड मोठा भोवरा तयार झाला होता. नदीचे पाणी गोल गोल फिरत अत्यंत वेगाने जमिनीच्या आत खेचले जात होते. जणू काही नदीच्या तळाशी साक्षात विद्याधाने एखादा महाकाय पाण्याचा दरवाजा उघडला होता. आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सॅटेलाईट रडारवरही ही अद्भुत चाललेला दिरासी पाण्याचा दाब इतका वाढला होता की विज्ञानाच्या नियमानुसार तिथे कोणतीही जमीन टिकणं अशक्य होतं. पण तरीही ते पाणी जमिनीच्या आत जात होतं. इंद्रायणीच्या पोटात असं कोणतं रहस्य दडलं होतं जे गेल्या शेकडो वर्षापासून जगापासून लपलेलं आहे. इथे संबंध जोडला जातो आळंदीच्या प्राचीन भुयारी मार्गाशी. आळंदीतील जुने जाणते लोक आणि इतिहासकार सांगतात की माऊलीच्या संजीवन समाधीच्या खाली आणि इंद्रायणी नदीच्या पात्राखाली अनेक गुप्त तळघरे आणि प्राचीन भुयारी मार्ग आहेत. शतकानुशतकाने हा इतिहास सांगण्यात येतोय की काही लोकांचे म्हणणे आहे की जेव्हा नदीला पूर असा येतो तेव्हा पाण्याच्या प्रचंड दबावामुळे नदीच्या तळाशी असलेल्या या प्राचीन भुयारी मार्गावरील
गाळ आणि मोठे दगड अचानक बाजूला होतात आणि तो मार्ग मोकळा होतो. नदीचे लाखो लिटर पाणी थेट भूगर्भात गुप्त वाहिन्यांमध्ये निघून जाते. रात्री 3 वाजता नेमका हाच सक्शन इफेक्ट तयार झाला होता का? वैज्ञानिक यावर संशोधन करत आहेत, पण त्या रात्री जे घडलं त्याने विज्ञानाचे सगळे नियम फेल केले. तो भोवरा तयार झाल्यानंतर पुढच्या 60 मिनिटात म्हणजेच ठीक 3 ते 4च्या दरम्यान जे घडलं त्याची कल्पना खुद्द मुख्यमंत्र्यांनीही केली नव्हती. जलसंपदा विभागाच्या रेकॉर्डनुसार वरच्या धरणामधून पाण्याचा विसर्ग तितकाच सुरू होता. पाऊसही पडत होता, पण तरीही आळंदीतील पाणी एका तासात तब्बल 15 फुटांनी खोल गेलं. तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. अवघ्या 60 मिनिटात तो अक्राळ-विक्राळ पूर पूर्णपणे ओसरला. सकाळी जेव्हा 5 वाजता वारकरी घाटावर आले तेव्हा तिथे पुराचे नामोनिशाण नव्हते. घाटावरील दगड स्वच्छ धुवून निघाले होते. जणू काही माऊलीच्या स्वागतासाठी निसर्गानेच ही स्वच्छता मोहीम राबवली होती. अधिकारी जेव्हा सकाळी पोहोचलेले होते तेव्हा ते तोंडात बोट घालून पाहत राहिले की रात्री एवढा मोठा पूर गेला कुठे. शास्त्रज्ञ याला भौगोलिक घटना म्हणतील, भूगर्भशास्त्रात याला पाण्याचा दाब म्हणतील, पण आळंदीत जन्मलेल्या त्या लाखो वारकऱ्यांसाठी हे विज्ञानाचं कोणतंही समीकरण नव्हतं. त्याच्यासाठी हा थेट माऊलीचा पुळका होता. त्यामुळे माऊलीचा चमत्कार होता. एक वृद्ध वारकरी डोळ्यात आनंदाश्रू आणून सांगत होते, बाबा रे, माझी माऊली दयाळू आहे. तिला माहीत होतं की माझी लेकरं उपाशी तपाशी शेकडो मैल चालून मला भेटायला येत आहेत. मग आपली आई आपल्या लेकरांना पुरात कशी अडकून देईल? माऊलींना ते इंद्रायणी नदीला सांगितलं असणार की मागे हो, माझी लेकरं आलीत. मित्रांनो, जिथे विज्ञानाचे नियम संपतात तिथे महाराष्ट्राची ही भक्ती आणि श्रद्धा सुरू होते. निसर्गाचा चमत्कार असो वा माऊलीची अद्भुत कृपा असो, पण 2026च्या आळंदी वारीतील ही घटना इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. यामुळेच आपली संस्कृती आणि वारी आजही जगासाठी एक कुतूहल बनून राहिली आहे. तुम्हाला काय वाटतं? अवघ्या 1 तासात पूर गायब होण्यामागचे विज्ञानाचा हात आहे की काय, की साक्षात माऊलीचा चमत्कार? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, माऊली माऊली लिहून. आणि जर तुम्ही माऊलीचे खरे भक्त असाल तर हा व्हिडिओ आताच तुमच्या व्हॉट्सअपवरील सर्व ग्रुपवर आणि मित्रांना शेअर करा, जेणेकरून हा अद्भुत चमत्कार प्रत्येकापर्यंत पोहोचेल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हा जो चमत्कार झाला तर यावरती तुमचं काय मत आहे? आता 150 वर्षापासून जे की परंपरा इथं सुरू होती, जे की आपल्या पालखीची, तर आता जर तुम्ही पंढरपूरला गेलेले असाल किंवा तुम्ही हा जर साक्षात चमत्कार बघितला असाल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि विठ्ठल विठ्ठल हे कमेंट करून नक्की सांगा. आता जे की 2026मध्ये महापूर आला होता, भरपूर वारकरी जे काही अडकलेले होते आणि जे काही अचानक पाऊस इथं कमी झाला, ही सर्व माऊलीचीच कृपा असेल असं मला वाटते. आता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की हे तुम्हाला काय वाटत आहे.